शहापूर तालुक्यातील किनोली परिसरातील सोखरांगण ग्रामपंचायत हद्दीत काळू नदी पात्रात अनेक ठिकाणी फोकलन व जेसीपीच्या साह्याने अवैध रेती उपसा सुरू असून वाळू माफियांकडून सर्रास नियम मोडून रात्रीच्या वेळी या भागात बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे, ज्यामुळे नद्यांच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. काही वर्षापूर्वी शहापूर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी अवैध रेती उपसावर कारवाई करून सुमारे 5 बोटी कट्टरच्या साह्याने नष्ट केल्या होत्या. नदीपात्रात तराफे, बोटी आणि जेसीबी पोकलन मशीनचा वापर करून रेती काढली जाते. रेती उपसामुळे नदीचे पात्र खोल होऊन जलचरांना धोका निर्माण झाला आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे स्थानिक रस्ते खराब झाले असून या प्रकाराला आळा घालण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. या अवैध रेती उपसामुळे शासकीय महसुलाचे मोठे नुकसान होत असून यावर कायमस्वरूपी बदली घालण्याची मागणी समाजसेविका अपर्णा खाडे यांनी मशालशी बोलताना व्यक्त केली आहे. या संदर्भात आम्ही तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन सर्व रेती उपसाचे व्हिडिओ दाखवल्यानंतर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तात्काळ किनोळी मंडळ अधिकारी रवींद्र चौधरी यांना फोनवरून आदेश दिले आहे की चौकशी करून जागेवर जाऊन सर्व सामग्री जप्त करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. ताई, शहापूर तालुक्यातील किनोली परिसरातील सोखरांगण ग्रामपंचायत हद्दीतील काळू नदी पात्रामध्ये अनधिकृत रेती उपसा चालू आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार. आज सकाळी मला कळलं की खरांगण ग्रामपंचायत सोखरांगण ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जिथून काळू नदी वाहते तिथे काळू नदीमध्ये संपूर्ण मशिनरी नवीन टेक्निक वापरून रेती उपसा केली जाते अवैधरित्या. म्हणजे कुठल्याही परमिशन नाही, काय नाही, आणि त्या सगळ्या प्रकारच्या मशिनरी लावून ती रेती काढली जाते आणि ती काळ्या बाजाराच्या भावाने ती विकली जाते. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की एक तर तुम्ही ठीक आहे, प्रत्येकाचा रोजगार असतो, पण अवैध का करता? अवैधरित्या करता, कारण की तुम्हाला माहिती आहे की अवैधरित्या म्हणजे चांगल्या पद्धतीने रेती परमिशन काढणं सध्या बंद आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही हे जी रेती उपसा करता अवैधरित्या, त्यामुळं जमिनीची, निसर्गाची किती हानी होते, पर्यावरणाची किती हानी होते, नदीच्या काठची जी जमीन आहे तिची किती मोठी धूप होते, हे कुठलीही गोष्ट लक्षात न घेता हे जे उद्योग केले जातात, असे अनेक उद्योग शहापूर तालुक्यात सध्या अवैधरित्या सुरू आहेत. माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की त्या अवैधरित्या होणाऱ्या अवैध धंद्यांचं तुम्ही चौकशी करावी. आमच्यासारख्या व्यक्ती ज्या तुम्हाला या माहिती देतात पण तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे. या कारवाया झाल्या पाहिजेत आणि काळू नदीमध्ये जे अवैधरित्या रेतीचा उपसा करत आहेत त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की माझं तहसीलदार साहेब आपले कासुळे साहेबांना नम्र विनंती आहे की तिथले सर्कल, तलाठी आणि या सगळ्यांना सांगून, ग्रामसेवक वगैरे, तिथला जो अवैधरित्या रेती उपसा आहे तो त्वरित थांबवावा. अन्यथा आपल्या जमिनीचं अत्यंत नुकसान आणि पर्यावरणाची हानी आहेच. धन्यवाद.